मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघाली। या रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा झाली। या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणार असून आपण याची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिलाय। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीसाठी कोल्हापूर शहरात आले होते। ते सकाळी मिरजकर तिकटी इथल्या क्रांती स्तंभाला पुष्पहार अर्पण करून रॅलीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले। या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी हजारो मराठा बांधव हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून आले होते। त्यांनी मनोज जरांगे पाटील येताच एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा, कोल्हापुरी फेटा आणि ग्रंथ भेट देत जरांगे पाटील यांचं स्वागत केलं। त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी सगळे सोयरेची अंमलबजावणी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं सांगत सरकार आरक्षण देणार नसेल तर लोकसभेला पाडलं तसं विधानसभेला पाडा असं आवाहन केलं। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी फक्त करायची। एकदा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आणि ती घेतल्याशिवाय मी थांबत नाही। सरकारला काय ताकद लावायची ते लावू द्या। वेळ आली ना तर गोळीना त्यांना सांगतोय आरक्षण द्या म्हणून, हात जोडून सांगतोय, उपोषण करून सांगतो। शेवटी नाहीच ऐकलं तर मला तुमच्यासाठी पर्याय नाही। मग तुम्हाला न्याय पाहिजे असला, गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे करायचे असले तर यांना पाडावंच लागणार आहे। दुसरा पर्यायच मराठ्यांसमोर उभा नाही, माझ्या सुद्धा नाही। शेवटचा पर्याय तेवढाच विनंती करून द्या म्हणतोय आपण, जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत यावं लागणार आहे। जसे आता लोकसभेला पाडले तसे पुन्हा एकदा विधानसभेला सगळे पाडावे लागणार आहे। यावेळी त्यांनी आरक्षण न देणाऱ्यांना विधानसभेला पाडायचं असेल तर त्यासाठी आपण सगळे 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधव एकत्र येणार आहेत। कोल्हापूरकरांनी सुद्धा यावं असं आवाहन केलं। कोल्हापूरचा महापूर आणि केशवराव भोसले नाट्यगृह दुर्घटनेचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शैलीत अलमट्टीकडे एकदा बघूया असं सांगितलं। आज तुम्ही संकटात महापूर या शाहूनगरीला पूर्ण वेढले। कोल्हापूर जिल्हा दुष्काळापेक्षा भयान या पाण्यामुळे दिसायला लागला आणि येताना रस्त्यानं बघितलं त्यात परत स्टेडियमही काल त्याला पण आग लागली भोसले साहेबांच्या। लावली का लागली? संकटात आपली कोल्हापूर नगरी आहे आणि आता शेतकऱ्याचं नुकसान येताना लक्षात आलं। ऊसाला जास्त परिणाम दिसला नाही, मध्ये असेल माहित नाही, मध्ये असू शकतो। कडेना रस्त्याच्या बघितलं तर बाकीचे जे छोटे पिक आहेत त्यांचा पूर्ण सफरासाफ झाला, रात्रामुळे होऊन बसले। मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची, कशात बी राजकारण नका करत जाऊ। जातीचा विषय आला की जरा तुटून पडत जाऊ आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर निघायचं। ते ज्या धरणामुळे तुमचं प्रत्येक वर्षी नुकसान होतंय त्या धरणाकडे एकदा बघायला
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासोबत धनगर आणि मुस्लिम आरक्षणाकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं असल्याचं सांगितलं। जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची ही लढाई आता आरपारची लढाई आहे। ही लढाई आपण जिंकायची आहे, हार मानायची नाही। ज्या शाहू राजांनी मराठासह सर्व जातींना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण पुन्हा मिळवायचं असल्याचं सांगत कोल्हापूरकरांनी आपल्या पाठीशी राहावं अशी साथ घातली। मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आणि सभा यशस्वी करण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं परिश्रम घेतले।